हॅलो ऑल इंजिनियर्स. तर आपण आज 3AMचं AMC ॲप कसं वापरायचं ते बघणार आहोत. तर सुरू करूया. तर सर्वात आधी तुम्हाला 3AM AMCचं ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यावरती तुमच्या ॲप मेनूमध्ये त्याचा ॲप आयकन दिसेल. तर त्याच्यावरती क्लिक केलं तर ते तुम्हाला लॉग इन स्क्रीनवरती घेऊन जाईल. इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबरने लॉग इन करता येणार आहे. सो इथे मी लॉग इन करते, पासवर्ड टाकते आणि लॉग इनला क्लिक करते. येस. सो लॉग इन केल्या तुम्हाला इथे ही एक विजिट्स म्हणून एक पूर्ण लिस्ट दिसेल. सो तुम्ही जर हा खालचा मेनू बघितला तर यात बाय डिफॉल्ट तुम्ही विजिट्स या मेनूवरती आहात. तर या लिस्टमध्ये तुम्हाला करंट डेला म्हणजे आज ज्या काही विजिट्स कंप्लीट करायच्या आहेत किंवा ज्या काही सर्व्हिस रिक्वेस्ट तुम्हाला असाईन झाल्या आहेत आजसाठी त्याची लिस्ट दिसणार आहे. ओके. आणि ह्या ज्या विजिट्स आहेत त्या तुम्हाला टाईम वाईज सॉर्टिंग करून दिसणार आहेत. सो तुम्ही जर इथे बघितलं तर पहिली आहे 10 वाजताची, जी तुम्हाला पहिली करायची ती पहिली दिसणार आहे. सो 10 वाजताची आधी आहे, त्याच्यानंतर 11 वाजताची आहे आणि मग 2 वाजताची आहे. ओके. सो त्याप्रमाणे सॉर्टिंग केलेलं असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथे सगळ्या विजिट दिसणार आहेत. तुम्ही प्रत्येक विजिटच्या कार्डमध्ये जर बघितलं तर पहिलं तर तुम्हाला हे वर्क ऑर्डर ID दिसतो, जो पहिल्या कार्डमध्ये आहे MH0154. त्याच्यानंतर आहे सी आणि इन्स्टॉलेशन. सी म्हणजे कंप्लेंट, म्हणजे सुपर ॲडमिनने कस्टमरकडून जी काही कंप्लेंट आलेली आहे ती ॲज अ ही सर्व्हिस रिक्वेस्ट ॲड केली आहे म्हणून सी आहे. आणि इन्स्टॉलेशन हे सर्व्हिस टाईप आहे, म्हणजे कुठल्या प्रकारची सर्व्हिस तुम्हाला कस्टमरला द्यायची. तर ह्या केसमध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशन द्यायचं आहे का प्रोडक्टचं, म्हणून ते इन्स्टॉलेशन आहे. ओके. त्याच्यानंतर आहे कस्टमरचं नाव. तुम्हाला ते कुठल्या कस्टमरला व्हिजिट करायचं आहे किंवा कुठल्या कस्टमरची ही रिक्वेस्ट आहे त्याचं नाव तुम्हाला इथे दिसतं आहे. सो हे या व्हिजिटसाठी आहे कस्टमर 1. ओके. आणि त्याच्या राईट हँड साईडला तुम्हाला एक इथे कॉलचा ऑप्शन दिसतो आहे. सो तुम्ही डिरेक्टली त्या कस्टमरला इथून डायरेक्ट कॉल लावून तुमच्या ज्या काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही त्या क्लिअर करून घेऊ शकता. ओके. सो इथे मी जर या कॉल आयकनला क्लिक केलं तर इथे कस्टमरचा नंबर डिरेक्टली कीपॅडमध्ये येऊन जाईल. तुम्ही डिरेक्टली ते कॉल करू शकता. त्याच्यानंतर कस्टमरच्या नावाच्या नंतर खाली आहे व्हिजिटचं टाईम आणि डेट तुम्हाला दिसतं आहे, कधी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. लोकेशन आहे त्याच्या खाली, कस्टमरचं जे काय लोकेशन आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. आणि स्टेटस दिसतं आहे व्हिजिटचं. सो बाय डिफॉल्ट हे आता पेंडिंग, सगळ्याच व्हिजिट्स पेंडिंग स्टेटसमध्ये दिसणार आहेत. आणि जसं तुम्ही त्याच्यावरती वेगवेगळे ॲक्शन्स परफॉर्म कराल तसं त्याचे स्टेटस चेंज होणार आहेत. त्याच्यानंतर खाली आहे प्रोडक्टचं नाव, म्हणजे कुठल्या प्रोडक्ट रिलेटेड ही सर्व्हिस द्यायची किंवा आता ह्या केसमध्ये इन्स्टॉलेशन आहे तर कुठल्या प्रोडक्टचं इन्स्टॉलेशन आहे त्याचं नाव तुम्हाला इथे खाली दिसतं आहे. आणि त्याच्या खाली लास्टला रिमार्क्स आहेत, म्हणजे सुपर ॲडमिनने तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स किंवा काही कमेंट्स दिल्या असतील व्हिजिट रिलेटेड किंवा प्रोडक्ट रिलेटेड तर तुम्हाला त्या इथे दिसून जाईल. ओके. आता हे सगळे डिटेल्स बघून तुमची नेक्स्ट ॲक्शन काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. सो एक तर तुम्ही कस्टमरला कॉल लावून त्याला जे काही तुमचे क्वेरीज आहेत ते तुम्ही विचारून घेऊ शकता. ही एक ॲक्शन झाली. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला हे 2 बटन्स दिसतील, स्टार्ट राईड आणि ऑन होल्ड. सो आपण पहिलं स्टार्ट राईडबद्दल बोलू. स्टार्ट राईड काय आहे तर तुम्ही जेव्हा ॲक्च्युली कस्टमरला व्हिजिट करण्यासाठी जेव्हा घरातून तुमच्या निघाल, जेव्हा ट्रॅव्हलिंग स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला हे स्टार्ट राईडचं बटन क्लिक करायचं आहे. ओके. हे का तर तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग सुरू कराल आणि जेव्हा एंड कराल तर ते जे डिस्टन्स आहे तुमचं, तुम्ही जे ट्रॅव्हल करता ते आपण कॅप्चर करतो या बटन थ्रू. ओके. सो आता तुम्ही सपोज स्टार्ट राईड क्लिक केलं तर तुमची राईड इथे स्टार्ट होते आणि तुमचं जे डिस्टन्स आहे ते मेजर केलं जातं. ओके. आणि आता सपोज तुम्ही किती अर्धा तासात कधी जे काही डिस्टन्स असेल त्याप्रमाणे तुम्ही पोचलात कस्टमरकडे, तर त्याच्यानंतर तुम्हाला लगेच एंड राईड करायची आहे. हे एंड राईडचं जे बटन आहे ते क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचं जे ॲक्युरेट जे काही डिस्टन्स आहे ते मेजर केलं जाईल. ओके. सो आता तुम्ही सपोज रीच झाला आहे तुमच्या लोकेशनला, कस्टमरच्या लोकेशनला, तर तुम्ही हे एंड राईडचं बटन क्लिक करायचं. ओके. तुम्हाला हे कन्फर्मेशन विचारेल तो की आर यू शुअर यू वॉन्ट टू एंड दिस राईड, तर येस म्हणायचं. तर हे राईड एंड होते. आता एकदा ही राईड एंड झाली तर तुम्हाला नेक्स्ट ॲक्शन काय आहे ते तुम्हाला जे काय सर्व्हिस रिक्वेस्ट आहे, ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी जे काय करायचे आहेत, इन्स्टॉलेशन, आता या केसमध्ये इन्स्टॉलेशन आहे, तर तुम्हाला तिथे जाऊन ते कंप्लीट करायचं आहे. आणि ते कंप्लीट झाल्यावरती
तुमचे नेक्स्ट ॲक्शन आहे की बिलिंग करायचे तुम्हाला. ओके, सो जे काय प्रोडक्ट्स तुम्ही यूज केलेत किंवा जे काय चार्जेस अप्लाय झालेत या पूर्ण विजिटसाठी ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करून बिलिंग कंप्लीट करू शकता. ओके, तर ते कसं करायचं, तर या बिलिंगच्या बटनला क्लिक करायचं. तर इथे तुम्हाला वेगवेगळे डिटेल्स दिसतील. पहिलं तर हे जे पहिले 1221 जे दिसतं आहे ते प्रोडक्ट्सची नावं आहेत. जे काही प्रोडक्ट्स तुम्हाला असाईन केले गेले आहेत, जे तुमच्याकडे आत्ता अवेलेबल आहेत ते प्रोडक्ट्स इथे दिसणार आहेत. आणि मग त्यातले तुम्ही या पर्टिक्युलर विजिटला कुठलं यूज केलेत आणि किती क्वांटिटी यूज केली आहे हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके, सो लेफ्ट हँड साईडला ग्रीन कलरमध्ये जे दिसतं आहे ते तुमच्याकडे अवेलेबल क्वांटिटी आहे त्या प्रोडक्टची. आणि या विजिटसाठी तुम्ही जे यूज केले ते तुम्हाला इथे या बॉक्समध्ये टाकायचे. सपोज हे जे अप्पर डिस्ट्रीब्युशनवाला जो पहिला प्रोडक्ट आहे त्याची मी 1 क्वांटिटी यूज केली आहे या विजिटमध्ये, तर मी इथे 1 टाकणार. सॉल्ट टँक कवरची पण मी 1 यूज केली आहे सपोज, तर मी इथे 1 टाकणार. आणि तुम्ही इथे खाली बघू शकता हे जे पेमेंट अमाऊंट म्हणून एक हे आहे, हे मी सिलेक्ट केलं आहे ते. तिथे अमाऊंट अपडेट होईल. जसं तुम्ही हे प्रोडक्ट्सचे क्वांटिटी टाकाल त्याप्रमाणे प्रोडक्टची एक अमाऊंट इथे खाली तुम्हाला टोटल अमाऊंट दिसून येईल. ओके, आता हा जो थर्ड प्रोडक्ट आहे 8x44 ब्लॅक रेझिन टँक, तो काय मी यूज केला नाही आहे विजिटसाठी सपोज, तर मी इथे काहीच टाकणार नाही. सो टोटल ही खालची जी अमाऊंट आहे आत्ता माझी ते ती वरच्या 2 प्रोडक्टची मिळून आलेली आहे. ओके, तर ह्याच्या व्यतिरिक्त जर मी काही वेगळे म्हणजे एक्सपेन्सेस माझे झाले असतील या विजिटसाठी, ट्रॅव्हलिंगचे म्हणा किंवा काही पण, म्हणजे तुम्ही जर ट्रॅव्हल लॉंग असेल तर तुम्ही काही ब्रेकफास्ट लंच वगैरे काय केलं असेल तर तुम्ही त्याचे चार्जेस इथे टाकू शकता. सपोज मी ते 200 टाकते आहे. तर हे पण तुम्ही बघू शकता, हे जसं तुम्ही टाकाल तसं खालची ही अमाऊंट अपडेट होती आहे पेमेंट अमाऊंटवाली. ओके, सो हे आता सगळं मी टाकलं. रिमार्क पण तुम्ही इथे एडिट करू शकता. हा सुपर ॲडमिनने टाकलेला रिमार्क आहे, म्हणजे यात काही तुम्ही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही तुमचं रिमार्क पण ॲड करू शकता. ओके, आणि टोटल जी अमाऊंट आता जी आहे ती ही दिसते आहे 3311. आणि मग खाली जे पेमेंट टाईप आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे कस्टमर कुठल्या पेमेंट मेथडने पेमेंट करणार आहे या अमाऊंटचं. तर मी आता सध्या इथे UPI सिलेक्ट करते. इथे वेगवेगळे पेमेंट मेथड्स अवेलेबल आहेत. आता UPI सिलेक्ट करते. आणि त्याच्यानंतर खाली आहे इमेजेसचं ऑप्शन, म्हणजे तुम्ही जे काय सर्विस परफॉर्म केली आहे किंवा जे काही इन्स्टॉलेशन केलं असेल प्रोडक्टचं तर त्याचं ते तुम्ही इमेजेस इथे ॲड करू शकता. तर हे मॅन्डेटरी आहे तुम्हाला इमेजेस ॲड करणं. सो हे तुम्ही इथे क्लिक केलं तर तुमचा कॅमेरा ओपन होईल. तर तुम्ही इथे हे जे काय सर्विस केली आहे किंवा प्रोडक्ट आहे त्याचं कॅप्चर करू शकता. तर हे असं कॅप्चर होतं. ओके, तर असे तुम्ही मल्टिपल फोटोज टाकू शकता. मी अजून एक ॲड करते आहे. येस, सो इथे 2 इमेजेस तुम्ही खाली इथे बघू शकता ॲड झालेले आहेत. सो तुम्ही जर याला क्लिक केलं इमेजच्या थंबनेलवरती तर त्या इमेजचं लोकेशन येतं आहे आणि डेट अँड टाईम येते कधी कॅप्चर केलं त्याचं. सो दॅट जो ॲडमिनला कळेल की ॲक्च्युअल कधी फोटो कॅप्चर केलेला आहे. ओके, सो हे असे डिटेल्स तुम्हाला इमेजवरती दिसू शकतात. सो आता हे सगळे डिटेल्स तुमचे टाकून झालेत. सो तुम्ही नेक्स्ट ॲक्शन काय आहे तर ते सेव्ह करायचे. तुम्हाला हे बिलिंग डिटेल्स जे काही तुम्ही टाकलेत ते तुम्हाला सेव्ह करायचं. सो खाली सेव्हचं बटन आहे, त्याला क्लिक केलं की तुमचं हे कन्फर्मेशन तुम्हाला विचारेल की हे जे सगळं टाकलं आहे ते बरोबर आहे का. सो तुम्ही हे सगळं चेक करू शकता. प्रोडक्ट्स मी कुठले कुठले यूज केलेत आणि इनटू इथे क्वांटिटी पण दिसते आहे. सो ह्या 2 प्रोडक्ट्सची मी एकच क्वांटिटी यूज केली आहे. त्याच्यानंतर पेमेंट अमाऊंट जी काय टोटल अमाऊंट झाली होती जी कस्टमरला पेएबल होती ती टोटल अमाऊंट तुम्ही चेक करू शकता. मग सर्विस चार्ज तुम्ही टाकला होता ॲडिशनल तो टाकू शकता, चेक करू शकता. पेमेंट मेथड आहे, रिमार्क्स आहेत आणि किती फोटोज टाकले त्याचा काउंट आहे. सो हे सगळं चेक करून मग तुम्ही फायनली ती रिक्वेस्ट सेव्ह करू शकता. सो आता मी सेव्ह केली आणि आता इथे जर तुम्ही बघितलं तर याचा कलर चेंज झाला आहे आणि याचं जे स्टेटस आहे ते इन रिव्ह्यू झालं आहे. ओके, पेंडिंगमधून ते इन रिव्ह्यूमध्ये गेलेली आहे. सो ह्याचं नेक्स्ट ॲक्शन आता सुपर ॲडमिनकडे असते की तो रिव्ह्यू करणार जे काय तुम्ही सर्विस परफॉर्म केली आहे आणि मग तो ते सॅटिस्फाईड किंवा अनसॅटिस्फाईड मार्क करेल. सो ही पुढची सगळी ॲक्शन सुपर ॲडमिनची आहेत. तुमची ॲक्शन इथपर्यंतच आहे. ओके, सो हा आपला आपण बिलिंगचा एक फ्लो बघितला. असाच एक दुसरा फ्लो होता, म्हणजे आपण सुरुवातीला बोललो होतो की एक स्टार्ट राईटचं बटन होतं आणि एक ऑन होल्डचं बटन होतं. सो आता ह्या पर्टिक्युलर दुसऱ्या रिक्वेस्टसाठी सपोज तुम्ही कस्टमरला आधी कॉल केला, म्हणजे तुम्ही निघायच्या आधीच कस्टमरला कॉल केला
आणि कस्टमर म्हणला की मी आज काय अवेलेबल नाही आहे, आज ही रिक्वेस्ट काय तुम्हाला कंप्लीट करता येणार नाही. सो अशा रिझनमुळे तुम्ही ही रिक्वेस्ट ऑन होल्ड ठेवू शकता. ऑन होल्ड हे नथिंग बट रिशेड्युलिंग असणार आहे तुमच्या विजिटचं. ओके, सो ह्याला आता मी क्लिक केलं सपोज ऑन होल्डच्या बटनला, तर ते इथे मला रिशेड्यूल विजिटचं हे ऑप्शन दाखवत आहे. तर इथे मी सिलेक्ट करू शकते की मी कधी परत त्याला विजिट करू शकते. तर हे डेट अँड टाईम तुम्ही कस्टमरशीच डिस्कस करून, कॉल करून डिस्कस करून ठरवू शकता की नेक्स्ट मग रिशेड्यूल कधी करता येईल ही विजिट, आणि त्याप्रमाणे डेट अँड टाईम इथे सिलेक्ट करू शकता. आता सपोज ही माझी आजची विजिट होती, तर मी कस्टमरशी बोलले आणि तो मला म्हणला की मी उद्या अवेलेबल आहे, तुम्ही उद्या येऊ शकता. तर इन दॅट केस मी ते 16 तारीख सिलेक्ट करेन मेची, आणि टाईम सपोज 11 माझं डिस्कस झालं आहे, तर मी 11 टाकेन आणि रिमार्कमध्ये टाकेन टुमॉरो 11 AM. ओके, तर हे मी टाकलं आणि ती आता इथे दिसणार नाही ॲक्च्युली विजिट, कारण ती तुम्ही उद्यासाठी केली आहे. सो आता ही लिस्ट जी आहे ती तुम्हाला आजचीच दिसते. सो ती रिक्वेस्ट जी आहे ती तिथून निघून गेली. पण जर तुम्ही उद्या जाऊन परत लॉग इन केलं या ॲपमध्ये, तर तुम्हाला ती जी रिक्वेस्ट आहे ती तिथे दिसून जाईल 11 वाजतासाठी. सो तुम्ही ती उद्या सेम प्रोसेसने कंप्लीट करू शकता. सो हा ओव्हरऑल एक विजिट्स कसं बघता येईल, विजिट्सला स्टार्ट राईड, एंड राईड कसं करता येईल आणि बिलिंग कसं करता येईल, तर ह्या सगळ्याचा हा एक ओव्हरऑल फ्लो होता.